अलिबाग जिल्हा रुग्णालयातून या वेळेची एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे। गरिबांचे हक्काचे रुग्णालय असलेल्या जिल्हा रुग्णालयात कथित ढिसाळ कारभार, रुग्णांची होणारे गैरवर्तन आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा आता चव्हाट्यावर आलाय। रुग्ण आणि नातेवाईकांच्या वाढत्या तक्रारींनंतर अलिबाग नगर परिषदेच्या नगरसेवकांच्या एका शिष्टमंडळानं थेट रुग्णालयात धडक देत प्रशासनाला धारेवर धरले। रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी आणि अधिपरिचारिकांकडून रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांची अत्यंत असंवेदनशील आणि अयोग्य भाषेत वर्तन होत असल्याचा गंभीर आरोप या शिष्टमंडळानं केलाय। अतिदक्षता विभागात ICU देखील नातेवाईकांना उद्धट वागणूक दिली जात असल्याचं समोर आलंय। यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे काही प्रशिक्षणार्थी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वयोवृद्ध रुग्णांची थेट अरेतुरे भाषेत बोलणं, रुग्णांना तपासताना मोबाईलमध्ये व्यस्त राहणं आणि ऑन ड्युटी असताना थेट धूम्रपान केल्याचे गंभीर आरोप या शिष्टमंडळानं केले। यासोबतच रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले। नगरसेवकांच्या या शिष्टमंडळानं प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉक्टर संगमेश्वर महाजन यांची भेट घेऊन या सर्व तक्रारींचा पाढा वाचला आणि जाब विचारला। यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून रुग्णालयातील व्यवस्थेत आवश्यक सुधारणा केल्या जातील असे आश्वासन प्रशासनानं दिले। या शिष्टमंडळात ॲडव्होकेट निवेदिता वाघमारे, ॲडव्होकेट अश्विनी ठोसर, संतोष गुरव, जमालुद्दीन सय्यद आणि रुपाली पेरेकर या प्रमुख लोकप्रतिनिधींचा समावेश होता।